जलक्रांतिकारी आमदार राहुलदादा आहेरांची जलक्रांतिकारी कामगिरी। नारपार गिरणा नदीजोड प्रकल्प घेणार उंच भरारी। सुरगाणा तालुक्यातील केम डोंगरावर 7 नद्या उगम पावतात। त्यापैकी 3 नद्या पूर्ववाहिनी आहेत आणि 4 नद्या म्हणजेच अंबिका, औरंगा, नारपार या पश्चिम वाहिनी नद्या आहेत। दुष्काळग्रस्त असलेल्या देवळा तालुक्यात सद्यस्थितीत चणकापूर धरणाचे पूर पाणी चणकापूर उजव्या कालव्याद्वारे रामेश्वर लपा योजनेत टाकण्यात येते। तेथून चणकापूर वाढीव कालव्याद्वारे ते पाणी झाडी एरणगाव पर्यंत देण्यात येत आहे। नारपार योजनेचे पश्चिम वाहिनी नदीचे अरबी समुद्रात वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळवण्यासाठी विद्यमान आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या अथक प्रयत्नांनी 9 योजनांचे पाणी म्हणजेच उंबरपाडा, सरण्यावन, प्रतापगड, राक्षस भुवन, मिला जलक्रांतिकारी आमदार राहुलदादा आहेरांची जलक्रांतिकारी कामगिरी। नारपार गिरणा नदीजोड प्रकल्प घेणार उंच भरारी। सुरगाणा तालुक्यातील केम डोंगरावर 7 नद्या उगम पावतात। त्यापैकी 3 नद्या पूर्ववाहिनी आहेत आणि 4 नद्या म्हणजेच अंबिका, औरंगा, नारपार या पश्चिम वाहिनी नद्या आहेत। दुष्काळग्रस्त असलेल्या देवळा तालुक्यात सद्यस्थितीत चणकापूर धरणाचे पूर पाणी चणकापूर उजव्या कालव्याद्वारे रामेश्वर लपा योजनेत टाकण्यात येते। तेथून चणकापूर वाढीव कालव्याद्वारे ते पाणी झाडी एरणगाव पर्यंत देण्यात येत आहे। नारपार योजनेचे पश्चिम वाहिनी नदीचे अरबी समुद्रात वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळवण्यासाठी विद्यमान आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या अथक प्रयत्नांनी 9 योजनांचे पाणी म्हणजेच उंबरपाडा, सरण्यावन, प्रतापगड, राक्षस भुवन,